नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते आता महदादी हे माझी माया उतरोन या धनंजया मी होई जे हे आया कैसे निये। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। या संपूर्ण जगताचं विवर्तोपादान कारण परब्रह्म आहे असाही आपण विचार आतापर्यंत केलेला आहे। माया जगताचं परिणामी उपादान कारण, ईश्वर जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आणि असंग निर्विकार परब्रह्म तत्व हे या जगताचं विवर्तोपादान कारण आहे। परंतु कारणाला जाणण्याची दृष्टी सर्वांच्या ठिकाणी नसते। त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, सगळी माणसं कार्याला पाहण्यामध्ये व्यस्त होऊन जातात, त्यामुळे ती कारणापर्यंत जाऊ शकत नाही। जसं की सामान्य व्यक्ती फक्त घटाच्या आकाराकडे पाहतो, त्याची दृष्टी मातीकडे जात नाही। किंवा एखादा व्यक्ती सोनाराच्या दुकानामध्ये गेला तर त्याची अलंकारावर दृष्टी असते, त्यामुळं त्यातलं सोनं तो पाहू शकत नाही। तशी ज्याची जगतावर दृष्टी आहे त्याला जगाचं अधिष्ठान जगदीश परमात्मा कळत नाही, कारण तो आकाराला मोहित होऊन जातो। आणि हा विचार भगवंताने 13व्या श्लोकामध्ये सांगितला, त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमं व्ययम्। मी या गुणांच्या पलीकडे आहे, अर्थात गुणातीत आहे, अविनाशी किंवा अव्यय आहे। परंतु सत्वरजतम या 3 गुणांपासून निर्माण झालेल्या भावरूप पदार्थांच्या द्वारे हे सगळे प्राणी मात्र विवेक शक्तीच्या अभावाला प्राप्त झाल्यामुळे त्यांच्याकडे विवेचन करण्याची शक्ती नाही, याला शास्त्रामध्ये मोह असं म्हणतात। आणि त्या मोहामुळे इदं सर्वं जगत मोहितम, संपूर्ण जगत मोहाला प्राप्त झाल्यामुळे माम न अभिजानाते, मला तत्वतः ते जाणू शकत नाही। भगवान स्वतः सगळ्या प्राणीमात्राला हे सगळे माझे अंश आहे असं म्हणायला तयार आहे, पण प्राणीमात्राचं दुर्दैव असं आहे, देव त्याला माझं म्हणतो आहे, पण हा देवाला माझं म्हणायला तयार नाही। इतका प्रमादी आहे, इतका हा कृतज्ञ झाला आहे। नाहीतर जीवाला सगळं काही देवाने दिलेलं आहे। पहिल्यांदा देवी दिला देह, त्यानंतर दिले इंद्रिय हातपाय कान, जेणे हा जीव दिला दान। सगळं दानामध्येच मिळालेलं आहे। जीवाला घ्यायची सवय पहिल्यापासून आहे, द्यायची सवय अजिबात नाही। सगळं देवाने दिलेलं आहे ना। आपण जन्माच्या अगोदर कुठे होतो काही माहिती नाही। प्रकृतीपासून पंचमहाभूतापासून आपल्याला देह मिळाला, हा सगळा देवाच्या कृपेनेच मिळालेला आहे की नाही। परंतु सगळं मिळालेलं असतानासुद्धा जीव मात्र देवाला माझं म्हणायला तयार नाही। भगवंताने देह दिला, इंद्रिय प्रदान केले आणि संपूर्ण शरीरामध्ये भगवंताने अनेन जीवेन आत्मना अनुप्रविश्य नामरूपे व्याकरवाणी उपनिषदामध्ये विचार आला आहे। त्याच परमात्म्याने जीवरूपाने या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश केल्यामुळे हे शरीर राहतं। जीव प्राणधारणे म्हणजे जीवाला मिळालेली सगळी सत्ता आणि स्फूर्ती, इंद्रिय, देह हे सर्व त्याला दानात मिळालेलं आहे। आणि जीवावर भगवंताचं प्रेम असल्यामुळे भगवान म्हणतात, तैसे भूत जात हे सर्व माझेच किरावयव, हे सर्व प्राणी मात्र माझे अंश आहे। मग तुमचे अंश आहे तर जसं तुम्हाला सच्चिदानंद रूपाने संशयरहित ज्ञान आहे, तसं जीवाला का बरं होत नाही? त्याचं कारण जीवाने तादात्म्य केलेलं आहे। जे माया परिमाया योगे जीवदशे आले, मायेच्या संबंधामुळे हे जीवदशेला प्राप्त झाले। जसा एखादा मुलगा यात्रेमध्ये फिरायला जातो, यात्रेमध्ये गेल्यानंतर यात्रेमध्ये इतका विसरतो की आपल्याला सायंकाळ झाल्यानंतर घरी जायचं हे तो विसरून जातो। तसं जीव इथे आल्यानंतर 84 लाख शरीरं त्याने पाहिले,
जगतातल्या पंचविषयाला पाहिलं आणि आत्मरूप घराकडे जायचं तो विसरला. या संपूर्ण जगताच्या बाजारामध्ये गुरफटून गेला आणि या सगळ्या पदार्थाला तो माझं म्हणू लागला. पण काळ तुम्ही कोणत्याही पदार्थाला माझं म्हणा घेऊन जाऊ देत नाही. बघा, सगळे इथं सोडावं लागतं. मायायोगी जीवदशे आले म्हणून भगवान म्हणतात, या कारणामुळे म्हणून माझीची मी नवती, माझेच अंश आहे परंतु मत स्वरूपाला प्राप्त होत नाही. मी न होती ते मात्र हा नवती शब्द आहे ना, न होती असा त्याचा अर्थ होतो. बरं, मीच आहे परंतु मी मात्र होत नाही. उदाहरण दिले नाथ महाराजांनी भागवतामध्ये. त्या पाण्यापासूनच मीठही तयार होतं आणि पाण्यापासूनही मोती तयार होतो. पण मिठाचा खडा समुद्रामध्ये पडला की समुद्र एवढा व्यापक होतो आणि मोती मात्र वेगळा राहतो. तसा अज्ञानाचा अभिमान असेल मिठाप्रमाणे लवकर जातो, पण मोत्याप्रमाणे ज्ञानाचा अभिमान हा लवकर जातच नाही, तो मोत्याप्रमाणे कठीण होऊन राहतो. अज्ञान अभिमान परवडला याचा अर्थ खरंच परवडला असं नाही, तात्पर्य लक्षात ठेवा. अज्ञान अभिमान एक वेळेस परवडला, पण ज्ञानाचा अभिमान त्याहीपेक्षा घातक आहे. एक जिवंत अविद्या आहे आणि एक मेलेली अविद्या आहे, म्हणून अभिमान कोणताच चांगला नाही. थोडासाही अभिमान असेल तो देवापासून वेगळा होतो. भगवंतानी म्हटलं आहे तुकोबरायांनी, तिळमात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. अभिमान केवढा आहे? तिळा एवढा. मग त्याचं वजन तिळा एवढं वाटलं पाहिजे ना? नाही नाही नाही. तो जर तिळा एवढा असेल ते देवाला तो मेरू पर्वता एवढा मोठा वाटतो. इतका घातक अभिमान आहे. आणि अभिमान कसा होईल काही सांगता येत नाही. मला कोणताच अभिमान नाही याचाही अभिमान होऊ शकतो, कोणताच नाही अभिमान याचाही अहंकार होऊ शकतो. इतका तो सूक्ष्म आहे. मी देह इथपासून प्रारंभ झाला तर मी ब्रह्म इथपर्यंत सगळा अहंकारच आहे. म्हणून मी देह या वृत्तीला घालवण्यासाठी मी ब्रह्म आहे अशी वृत्ती संपादन करावी लागते. पण देह तादात्म्य गेल्यानंतर मी ब्रह्म आहे असाही अभिमान सोडला पाहिजे, नाहीतर तो पहिल्यापेक्षा घातक आहे. याच कारणामुळे जोपर्यंत मायेचा संबंध आहे ना तोपर्यंत जीव शिवदशेला प्राप्त होऊ शकत नाही. मायायोगी जीवदशे आले म्हणून या कारणामुळे माझे स्वरूप आहे पण मत स्वरूपाला प्राप्त होत नाही. माझेची मज न ओळखते, माझेच अंश आहे पण मला ओळखत नाही. जीवाचं दुर्दैव असं आहे, जीव स्वतःला ओळखत नाही पण जगात आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. होतं की नाही? स्वतः कोण आहे याला ओळखत नाही पण आपली ओळख तयार लोकांनी आपल्याला ओळखावं. किती मोठा भ्रम आहे. जीवाला असं वाटतं की लोकांनी मला ओळखावं. अरे पण तू स्वतःला तर ओळख कोण आहे? स्वतःला ओळखत नाही, लोकांनी आपल्याला ओळखावं असं वाटतं आहे. आणि आयुष्य जातं महाराज. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनमोल मानवी जीवनातले क्षण वाया जातात. बरं केलीच ओळख निर्माण, किती दिवस राहणार आहे? असे अनेक जणांनी प्रयत्न केले होते आपली ओळख निर्माण करण्याची. आज त्यांचं नाव चराचरामध्ये कोणी घेत नाही. त्यांचे नाम कोणी नेगे चराचरी. उदंड झाले होऊन या गेले, सगळे राजे रंक होऊन गेले. कोणाला ओळखतो आपण? एक भगवत अवतार आणि भगवत अवतार असणाऱ्या संत महापुरुषांना आपण ओळखतो, त्यांचा आपल्याला परिचय आहे. इतरांना कोण ओळखतं आहे? कितीतरी लोक होऊन जातात आणि मनुष्य म्हणतो मला लोकांनी ओळख. इतक्या भ्रामक कल्पना आहे. म्हणजे स्वतःला जर सोशल मीडियावर एखादं वाक्य व्हायरल झालं किंवा एक दोन अंगठे मिळाले तरी माणसाला वाटतं वा आपली ओळख निर्माण झाली. अंगठे म्हणजे लाईक म्हणतात ना त्याला. हे अंगठे मिळाले बस त्याला वाटतं आपल्याला कोणीतरी ओळखतं आहे. लोकांनी ओळखून काय फायदा आहे? आपण आपल्याला ओळखलं पाहिजे. आणि ओळख न होण्याची काय कारण? अहम ममता भ्रांती विषयांध झाली. विषयामुळे आंधळा झाला मनुष्य देवाला ओळखू शकत नाही. देवाला ओळखत नाही यात नवल नाही, तो स्वतःलाही ओळखत नाही. त्याचं कारण विषयांच्या धुराचा पडदा त्याच्यावर आलेला आहे. तुकोबारा म्हणतात आपल्याला, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरोनी राहो. जगताला सत्य मानणं, जगतातल्या सगळ्या पदार्थाला प्राणीमात्राला माझं समजणं आणि पंचमहाभूताला देहाला मी म्हणणं हे सगळे भ्रमात्मक पदार्थ आहे. स्वरूपाची ओळख होऊ देत नाही.
आपलं जीवन फार अल्प आहे, पण आपल्याला वाटतं नाही नाही सगळ्याला वाटं लावल्यानंतर कदाचित मी राहणारच आहे. असं नाही, फार अल्प आयुष्य आहे आपलं. ब्रह्मदेवाच्या इंद्राच्या आयुष्याची गणना जर केली तर आपल्या आयुष्याला सेकंद म्हणणंसुद्धा सेकंदाचा अपमान आहे. इतकं आपलं आयुष्य कमी आहे. पण थोडासा विचारच आपण करूया. सूर्य आहे, सूर्याची सूर्यमालेभोवती अनेक ग्रह फिरतात. त्या ग्रहापैकी एक ग्रह आहे पृथ्वीचा ग्रह. त्यामध्ये 6 का 7 खंड आहे. म्हणजे जवळपास 25% पृथ्वी आहे, बाकीचं सगळं पाणीच आहे. त्या खंडामध्ये आपला भारत देश आहे. त्यात महाराष्ट्र राज्य, त्यात आपला जिल्हा तालुका, त्यात गाव, गावातली एखादी गल्ली, त्या गल्लीतली एखादी धर्मशाळा आणि धर्मशाळेतला एखादा कोपरा, तेवढीच आपली ओळखटे. तरी मनुष्य काय म्हणतो, तो मला ओळखत नाही. काय करस तुला ओळखू? तुझी हीच ओळख आहे. समुद्रामध्ये मोहरी पडावी, जशी ती मोहरी ओळखू येत नाही ना, तसं आपलं तेवढं कशाला. आपण विमानात प्रवास करून बघा. विमानात फक्त एवढं की तुम्हाला खिडकीजवळ जागा मिळाली पाहिजे. विमान फार काही उंचीवर नसतं बरं, फक्त ढगांच्या वर असतं. आणि त्या खिडकीतून डोकावून खाली बघितलं तर ते माचीची डबी असते की नाही, ती तरी मोठी असते. एवढ्या इमारती लहान दिसतात. म्हणजे थोडं उंच गेलं तर आपल्याला अस्तित्व कळतं आहे आपलं. आणि मनुष्य म्हणतो या फार जगामध्ये मला ओळखलं पाहिजे. आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. ओळख निर्माण करण्यापेक्षा स्वतः संत वाङ्मयानुसार ओळखलं पाहिजे. कोहम कथमिदं जातं को वा कर्तासि विद्यते उपादानं किमस्ति ह विचारम स्वयमीदृशः. मी कोण आहे, जे मी स्वतःला समजतो ते मी आहे का यापेक्षा मी वेगळा आहे. जर हेच माझं अस्तित्व असेल, ओळख असेल, तर मग ही ओळख जन्माच्या अगोदर का नव्हती किंवा मृत्यूच्या नंतर का राहणार नाही. म्हणजे ही ओळख आपली क्षणभंगूर आहे, आगमापायी आहे. मग नेमका मी कोण आहे? देह मी आहे का देहात मी आहे? खरं तर आपण देहात आहोत, देह नाही. कारण ज्या अर्थी देह सोडून जीव जातो, कधीतरी आला असला पाहिजे. ज्याच्यामध्ये येतो, ज्या अधिकरणातून निघून जातो, त्यापेक्षा तो वेगळा असला पाहिजे की नाही. जसं आपण आता या धर्मशाळेमध्ये 7 वाजता येतो आणि 8 वाजता जातो, धर्मशाळेपेक्षा आपण वेगळे आहोत ना, म्हणून तर जाण्या येण्याचा व्यवहार घडतो. तसा देहामध्ये सुद्धा आपल्या जाण्या येण्याचा व्यवहार घडतो आहे. म्हणजे देहापेक्षा आपण वेगळे आहोतच हे निश्चित आहे. मग वेगळा असेल तर मी संकोचित आहे का व्यापक आहे, करता आहे का भोगता आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणजे आत्मा आहे, मग आत्मा आहे का ब्रह्म आहे, असा विचार करणं यालाच खऱ्या अर्थाने विचाराची कक्षा म्हणतात. मग पहिला विचार सुरू होतो कोहम, मी नेमका कोण आहे. आणि जीवाला नेमकं हे कळत नाही. माझीची भगवान म्हणतात अरे तो माझा अंश आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे माझं स्वरूप आहे आणि सच्चिदानंद हे तुझं स्वरूप आहे. दोन्हीचंही स्वरूप एक आहे. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी असल्यामुळे जीवाला मात्र भ्रम झाला. आणि भ्रमाला म्हणतं ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणं, याला भ्रम म्हणतात. आणि शास्त्रीय भाषेमध्ये त्याला आध्यास म्हणतात. आध्यास म्हणजेच भ्रम. मग अध्यासाचे 2 प्रकार आहे. एक आहे कारणाध्यास आणि दुसरा आहे कार्याध्यास. आत्मस्वरूपावर असणारं जे अज्ञान ते सगळ्या भ्रमाला कारण आहे. मग कारण जरी असलं तरी ते भ्रमच आहे ना, म्हणून त्याला कारणाध्यास म्हणतात. पण तो सुखदुःखाला कारण नसतो. मग त्या कारणाध्यासापासून निर्माण होणारा कार्याध्यास. त्या कार्याध्यासामध्ये पण 2 प्रकार, एक अहम अध्यास आणि दुसरा मम अध्यास. अहम म्हणजे हम भी कुछ है, मी, आणि मम अध्यास म्हणजे माझं काहीतरी आहे. खरं सांगा बरं, ज्याला ज्याला आपण माझं म्हणतो ते आपलं आहे का? कधी कधी आपण देहाला मी म्हणतो आणि कधी कधी देहाला माझं म्हणतो. जसं एखाद्याला विचारलं तुम्ही कोण आहात, मी स्थूल आहे, मी कृश आहे. कृश म्हणजे वाळलेला आहे, स्थूल म्हणजे जाड आहे. तर हे देहाला मी म्हणणं आहे. आणि कधी कधी म्हणले का हो तुमचा चेहरा लय नाराज आहे, माझा डोळा दुखतो आहे. म्हणजे कधी कधी डोळ्याला माझं म्हणणं म्हणजे देहाला माझं म्हणतो तर कधी कधी देहाला मी म्हणतो. आणि मग स्थूल देहाचे सगळे धर्म आपल्यावर आरोपित करतो. मी काळा, गोरा, खोजा, ठेंगणा, स्थूल, कृश असे देहाचे धर्म स्वतःवर घेतो.
कधी सूक्ष्म शरीराचे धर्म घेतो आपल्यावर, मी सुखी, मी दुःखी, मी आनंदी, मी समाधानी, मी शांत, मी चंचल, हे सगळे धर्म मनाचे आहे. सूक्ष्म शरीराचे धर्म आपल्याला आरोपित करतो. आणि कारण शरीराच्या धर्मामध्ये बाबा सांगत असतात, कारण शरीराच्या धर्मामध्ये ज्येष्ठ आणि कनिष्ठतेचा भाव असतो. मी ज्येष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, बाकीचे सगळे कनिष्ठ आहे. कारण देहाचा अध्यास असेल तर त्याच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठतेचा भाव येतो. सूक्ष्म शरीराचा अभिमान घेतला तर मी सुखी दुःखी म्हणतो आहे, आणि स्थूल देहाचा अभिमान घेतला तर मी काळा गोरा खुजा ठेंगणा, मी स्थूल आहे कृश आहे, हे सगळे धर्म आपण आपल्यावर घेतो. वास्तविक हे धर्म सगळे नंतर आलेले आहे. जन्माच्या नंतर हे प्रारंभ झाले आहे की नाही सगळे, आणि मृत्यूपर्यंत राहणार आहे. मधल्याच काळामध्ये जीवाचा एवढा मोठा प्रपंच आहे, अल्प काळामध्ये आहे. जीव किती गोळा करतो बरं. आणलेलं काही नसतं, न्यायचंही काही नसतं, पण गोळा करण्याची धडपड वा वा वा. आपण माऊलींच्या सोहळ्यामध्ये गावाकडून काही आणत नाही, पण जाताना अरे राम राम राम, त्या पिशवीच्या वरती बंद असतात, तिथपर्यंत गाठ जाते आपली. निघाला कशाला, देवाच्या भेटीला. पण प्रलोभनं किती येतात मध्यंतरी. मग ते भले लोक का वाटाना, त्याचं आपल्याला काही वाटत नाही, हा भाग वेगळा आहे. मग किती गोळा केला जातं विसरतो. जीवाला गोळा करण्याची सवय आहे, आणि ते आतापासून असे नाही, अनादी कालापासून. अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेवेता. आणलं काही नाही, घेऊनही काही जाणार नाही. मधल्या काळामध्ये किती लगबग आहे गोळा करायची. काय काय माझं आहे, जमीन माझी, घर माझं आहे. माझं म्हणून असं नाही म्हणत मी, पण विचार आपण करतोय की नाही. कधीतरी अंतर्मुखतेनं हा विचार करावा लागेल की नाही. प्रारब्धाने मिळालं अडचण नाही आहे, पण त्याला माझं म्हणू नये. हे फक्त वापरापुरता आपल्याला दिलेलं आहे. जमीन असेल वापरापुरती आहे, घर निवारा म्हणून आहे, चारचाकी वाहन प्रवासासाठी आहे, मोबाईल माझा म्हणतो. जड एकही पदार्थ आपल्याला त्याचा मालक म्हणत नाही. मोबाईल म्हणतो का हा माझा मालक आहे, नाही म्हणत. आपण म्हणतो हा माझा आहे, याचं चार्जर माझं आहे, सिम कार्ड काढायची पिन इतकं माझ्यापणाचा विस्तार आहे. ममता इथपर्यंत आहे, आणि ममताच मनुष्याच्या दुःखाला कारण आहे. ज्याच्यावर आपण ममता करतो, ज्याला ज्याला माझं म्हणतो, ते मनुष्याला दुःख देतं. ज्याला तुम्ही माझं म्हणणार नाही, ते तुम्हाला सुख आणि दुःखाला कारण होणार नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, कशामुळे, घेऊन या छंद माझे माझे. देहाला माझं म्हणतो, कधी मी म्हणतो. देह संबंधी जड पदार्थाला ममतेनं भ्रांत करतो. अहम ममता ही भ्रांती भ्रम, आणि त्यामुळे विषयाच्या दोषामुळे आंधळा झाला. भगवान म्हणतात माझीची मज ओळखती, तो माझाच अंश आहे पण मला ओळखत नाही. जीवाला झालाय अहंता, दुसरी ममता. 9व्या अध्यायामध्ये ओवी बघा, भगवान म्हणतात अहम ममतीची आलवड सवडी, माते न पवतीची बापुडे. कारण आलं की नाही, अहम ममतीची लवड सवड आहे म्हणजे लगबग आहे. माते न पवतीची बिचारे आहे, बापुडी शब्द वापरला. आणि मला न प्राप्त झाल्यामुळे जन्म मरणाची दुथडी डवळी ती ठेली. जन्म आणि मरणाच्या दोन काठावर सारखे धक्के खात राहतात. जन्म झाला की जगायचं, जगला की मरायचं, मेला की पुन्हा जन्मायचं, पुन्हा जगायचं. कुठपर्यंत, 8 वाजेपर्यंत नाही, आयुष्यभर. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यह संस्तारे खलो दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. हे सगळा अहम ममतेचा भ्रम आहे, आणि हे कमी कमी करता आलं पाहिजे. जन्माला आल्यानंतर त्या बाळाकडे काही नसतं, किंबहुना त्याला स्वतःच्या देहाची जाणीव नसते, त्याला नावही नसतं. उपजली आ बाळकाशी नाव नाही तयापाशी, ठेविलेने नावेशी ओ देत उठे. फक्त थोडा विचार करा, पाळण्यामध्ये असणाऱ्या बाळकाला अहंता आहे नाही, ममता आहे नाही. पण ज्या बाळकाला पाळण्यामध्ये असताना अहंता नसते, ममता नसते, मरेपर्यंत तो किती अहंता ममता गोळा करतो. ते काय म्हणतात त्याला, CID का CBI वगैरे, ईडी. हां, जेव्हा ती त्याच्या पाठीमागे लागते
तर ते पैसे मोजणारे यंत्र बंद पडतात, एवढी माया त्यांनी गोळा केलेली असते. म्हणजे मोजणारे थक्क होतात की बुवा पाळण्यात असताना तू काही आणलं नाही, जाताना तुला काही घेऊन जायचं नाही, मधल्या काळात किती गोळा केलेला आहे. मशनी बंद पडतात बरं, कधी कधी यंत्र बंद पडतात. माझंच म्हणतोय सगळ्याला. बघा ना तुम्ही, सुरुवातीला अहंकार नाही, सूक्ष्मसुद्धा तिळा एवढा नाही. मरेपर्यंत म्हणजे वाढत वाढत गेला तर कशाला माझं म्हणे सांगता येत नाही. सुरुवातीला लहान मुलगा मोठा झाला, देहाला मी म्हणतो. जाणीव झाली की मग घराला माझं म्हणतो, आईवडिलांना माझं म्हणतो. इथपर्यंत ठीक आहे. पुढे शाळेत गेला तर माझे मित्र, माझी शाळा, निबंध लिहा माझी शाळा, शाळेला माझं म्हणतो, माझे मित्र म्हणतो. त्यानंतर मोबाईल वापरू लागला की फ्रेंड रिक्वेस्ट करतो. माझे 4000 मित्रही मोबाईलवर, माझे नाही, मी उदाहरण सांगितलं आहे. त्या सगळ्यांना तो माझं म्हणतो, विस्तार करतो की नाही. त्यानंतर त्याचं लग्न होतं. आता इथपर्यंत त्याचे नातेवाईक जवळचे असतात, एखाद्या ह्याच्या संबंधाचे. लग्न झाले की तिचे नाही नातेवाईक, याचे नातेवाईक होतात. विस्तार आहे की नाही. म्हणजे आता कोणाकोणाचे नाव ध्यानात ठेवावे, इकडं आपल्या नातेवाईकाच्या लक्षात राहत नाही, पण तिकडचे ध्यानात ठेवावे लागतात, नाही तर जेवण मिळत नाही. सगळा ममतेचा विस्तार आहे की नाही. आता ज्यांना अनुभव आहे त्यांनाही कळणार ना, आपण काय सांगावं त्याचं. बरं, हा झाला व्यवहारातला ममतेचा अनुभव. परमार्थात आल्यामध्ये आपण आळंदीला आलो तेव्हा आपला एवढा दाट परिचय होता नाही. मग आता अख्ख्या महाराष्ट्रातले आपले भक्त आहे, ममताचे महाराजे, हे सुद्धा ममताच आहे की नाही. म्हणू शकतो हो, त्यांचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे, मी जर कीर्तनाला गेलो नाही ना तर त्यांना कसं तरी वाटेल. अरे काही वाटत नसतं, भ्रम आहे आपला. त्या कीर्तनामध्ये सप्त्यामध्ये एखादा टाळकरी असा असतो की तो एखाद्या कीर्तनकाराच्या गैरहजेरीची वाट पाहत असतो, कारण त्याला सेवा मिळणार. आपल्याला वाटतं कसं आहे का नाही, विस्तारच आहे की नाही. परमार्थामध्ये आल्यानंतर हे विस्तारच आहे ना, ममतेचाच विस्तार आहे. मी मोठा आहे, मी कोणीतरी विद्वान आहे, अहंकारच आहे. आणि अहंकार ओळखू देत नाही. अहम ममता भ्रांती विषयान्न झाली, रामायणातला प्रसंग आहे. कोणताच अहंकार चांगला नाही. तुम्हाला जर जास्त बोलता येत असेल तर तो अहंकार चांगला नाही. तुम्हाला जाणीव असेल तर तो अहंकार चांगला नाही. तपाचा अहंकार तोही चांगला नाही. आणि श्रीमंतीचा सुद्धा अहंकार चांगला नाही. 9व्या अध्यायामध्ये क्रमाने यादी आली आहे. म्हणे जाणीव आहे आम्हाला, वेदापेक्षा कमी आहे. म्हणे आम्हाला खूप बोलता येतं, माझ्याकडे शब्दसंग्रह लयच मोठा आहे. असू दे, एकाच मुखाने बोलशील, शेषाला 1000 मुखं आहे. म्हणे मी तपस्वी आहे, भगवान शंकराची तू बरोबरी नाही करू शकणार. थोडी थंडी वाढली तर दरवाजे बंद करतो. अरे भगवान शंकर हिमालय पर्वतात बसलेले आहे, तेवढं तप करशील का. म्हणे श्रीमंती फार मोठी माझ्याकडं, लक्ष्मी एवढी नाही. हे सगळे श्रीमंत, लक्ष्मीची श्रीमंती, भगवान शंकराचं तप, वेदाची जाणीव आणि शेषाचा बोलकेपणासुद्धा तिथं सरला नाही, मान्य नाही झाला. तैसे लक्ष्मी येचे शंभूचे तपन पुरे, जिथं लक्ष्मी याचे थोरपण नसरे, ते आरती ओवी आपल्याकरता आली आहे. तेथ येर प्राकृत हेंदरे केवी जाणवलं आहे. काय ओवी आपल्यासाठी, आरती ओवी आपल्यासाठी आलेले आहे. इतर असणारे प्राकृत अज्ञानी, अज्ञान जन, हेंदरे शब्द वापरला, काय जाणवला ते महाराज. जिथं लक्ष्मीची श्रीमंती मान्य नाही होत, भगवान शंकराचं तप नाही पुरत. रामायणातला प्रसंग सांगायचं मला आठवलं म्हणून माझी चिमचन ओळखते. कधी कधी प्रसंग लांब जातो, आठवण करत जा. शबरी मातेची भेट घेऊन प्रभू पुढे निघाले. पण जाताना शबरी मातेनं सांगितलं, प्रभू जानकी मातेचा शोध करण्यासाठी ऋषमुख पर्वतावर सुग्रीव राहतात आणि त्यांच्याशी तुम्ही मैत्री करा, जे तुमच्या प्रभू कार्याला मदत करतील. आता ऋषमुख पर्वतावर बाली कधी येऊ शकत नव्हता, कारण ते शाप होता बालीला. त्यामुळे त्या बालीच्या भीतीनं हे अंगद जे असेल, अंगद नाही, सुग्रीव, जामवंत, हनुमानजी आणि नलनील हे 5-6 जण त्या पर्वतावर राहायचे. आणि हनुमंत हे मंत्री आहे आणि सुग्रीवजी हे स्वामी आहे. मग प्रभू त्या ऋषमुख पर्वताच्या खाली आले आणि त्या मोकळ्या प्रदेशामध्ये फिरू लागले. तर वनवासी असल्यामुळे मस्तकावर जटा आहे, म्हणजे ऋषीचा वेश आहे, पण खांद्यावर धनुष्यबाण आहे, म्हणजे क्षत्रियाचं लक्षण आहे.
मग आता यांना तपस्वी म्हणावं का क्षत्रिय म्हणावं कोणालाच कळेना. बरं, क्षत्रिय म्हणावं तर जटा वाढलेल्या आहे, मग तपस्वी म्हणा. तपस्वी म्हणा तर धनुष्यबाण सोबत आणलेले आहे. मग यांना नेमकं म्हणावं तरी काय? टाळकरी म्हणावं तर फेटा आहे सोबत, काय म्हणू नेमकं? म्हणता तर काही येत नाही, कोण आहे ते? आणि मग नलनीलाने सांगितलं, बहुतेक आपला नाश करण्याकरता हे वालीनं पाठवलेले कोणीतरी क्षत्रिय किंवा योद्धे आहेत. पण मग आता त्यांना पकडलं पाहिजे. कोण जाईल? हनुमंतरायाला सांगितलं, तुम्ही बलवान आहात, बुद्धिमान आहात, आणि बहुतेक ते आपला वध करण्याकरता आले असा आम्हाला संशय आहे, तुम्ही त्यांना पकडून आणा. हनुमानजी म्हणले, नुसत्या संशयावर पकडून आणायचं नसतं, त्याला काही ना काही पुरावाही लागतो. म्हणे मग तुम्ही बलाचा वापर करा अथवा बुद्धीचा वापर करा, पण ते नेमके कोण आहे त्यांचा भेद जाणून घ्या. आणि मग हनुमंताने रूप पालटलं, एका विद्वान ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि प्रभूजी आणि लक्ष्मणजी त्या वनातून चालले. तर लक्ष्मणजी म्हणले, प्रभू आता ऋषमुख पर्वत समोर दिसतो आहे, पण कोणता नेमका पर्वत आहे हे काही कळत नाही. प्रभू म्हणाले, जेव्हा आपल्याला कळत नाही तेव्हा कोणाला तरी विचारलं पाहिजे. नेमके हनुमानराय त्या रस्त्यानं येत होते. प्रभूंनी सांगितलं, समोर कोणीतरी विप्र येतो आहे, आपण त्यांना मार्ग विचारू, चुकण्याची शक्यता नाही. चालतंय ना. हनुमंतराय तिथपर्यंत आले आणि सहज लक्ष्मणाने प्रश्न विचारला, ऋषमुख पर्वताच्या शिखरावर आम्हाला जायचं, सुग्रीवांची आम्हाला भेट घ्यायची आहे. हनुमंतरायाने प्रश्न विचारला, भेट घ्यायची? सुग्रीवाची भेट घ्यायची, किम कारण? तुमचं नेमकं कारण काय आहे? उत्तर तर दिलं नाही, पण प्रश्न विचारला, नेमकं काय कारण आहे? म्हणे आम्हाला सुग्रीवांसोबत मैत्री करायची आहे. मैत्री करण्याचं प्रयोजन काय? म्हणे विनाकारण मैत्री, कारण ते राजा नाही ना सध्याला, प्रयोजन काय? पुन्हा लक्ष्मणाला राग आला, म्हणे तुम्ही उत्तर तर देत नाही, पण बहुतेक तुम्ही आमचा भेद जाणून घेता. रागवले. हनुमानजी म्हणले, रोषम करोति दोषम, रोष करू नका, त्यामुळे दोष निर्माण होतो. का करू नये तुमच्यावर रोष? आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही ना, आम्हाला विचारता फक्त. आणि मग प्रभूंनी सांगितलं, मी दशरथ पुत्र श्रीराम आहे आणि हा माझा लहान बंधू लक्ष्मण जे आहे, शबरी मातेनं सांगितलं म्हणून आम्ही भेटायला चाललो आहे. शबरी मातेचा शब्द ऐकला, हनुमंतरायाच्या लक्षात आलं हे शत्रू नाही. आणि श्रीराम नाव ऐकलं, अष्टसात्विक भाव दाटून आले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि चरणाला स्पर्श केला. आणि मग प्रभूने सांगितलं, अहो तुम्ही तर विप्रवर आहात ना, आमचं दर्शन का घेता? म्हणे प्रभू विप्रवर नाही, तुम्ही मला ओळखलंच नाही, मी तुमचा सेवक आहे. आणि मग प्रभूने उत्तर दिलं, मी तुला ओळखणार कसं? कारण तुला विद्वत्तेचा अभिमान झाला होता ना, ज्याला विद्वत्तेचा अहंकार होतो त्याला मी कसं काय ओळखणार? कारण तुझ्यावर तो पडदा आला होता. अहम ममता भ्रांती विषयांध झाली. जीवाच्या पाठीमागे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या विषयांचा पडदा आला आहे. विषय समोर आले की विषयोपहित चैतन्य दिसत नाही. पुन्हा विषयाचे संस्कार, वासना यामुळे सगळे जीवदशेला आले, विषयांध झाले आणि त्याला अहंता आणि ममतेची भ्रांती ही कारणं सांगितली. मग आता शंका निर्माण होईल, जीवाला जर स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर विषय आकर्षण सोडावं लागेल, त्यानंतर अहंता आणि ममता सोडावी लागेल. अहंता आणि ममतेचं कारण आहे माया, आणि त्या मायेचा योग आला म्हणून तर जीवदशा प्राप्त झाली. म्हणून मूळ असेल माया तर त्या मुळावर घाव घातला पाहिजे. आणि मायेचा जर विचार केला तर माया तर सनातन आहे. म्हणून जीवाने कितीही प्रयत्न केला की मायेला बाजूला सारून परमात्म स्वरूपाला प्राप्त व्हायचं, तर प्रभू हे काही जीवाकडून शक्य होणार नाही, कारण माया कायमची राहणारी आहे. जीवाने कितीही प्रयत्न केला तर माया पुन्हा त्याला बंधनात टाकल्याशिवाय राहणार नाही. पण नेमकं जीवाने करावं काय? आणि भगवान त्याला उपाय सांगतात, जरी माया कठीण असेल तरी पण तरुण जाण्याचा उपाय पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. दैवी ही एषा गुणमयी, ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ए प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. भगवान म्हणतात कशी आहे म्हणे? मम माया. भगवंताने त्याला माझी म्हटलेलं आहे, कारण का? तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनिका जैसी. उपनिषदामध्ये एक प्रमाण आहे, एको देव सर्वभूतेषु गूढः. एकच देव आहे
सर्व प्राणीमात्रामध्ये असूनसुद्धा गूढ आहे म्हणजे कळत नाही, याचा अर्थ झाकलेला आहे. आणि झाकलेला असेल, आवृत्त असेल, तर त्याला आवरण करणारी त्याची आवरक शक्ती त्याला माया असं म्हणतात. देवाने म्हटले बा त्याला मम माया. मग तुम्ही म्हणसाल देवालाच ममता आहे. देवाने म्हटलं ना मम म्हणजे माझी माया, तर ते देवाची ममता सांगण्यात तात्पर्य नाही. मम माया म्हणत असताना माझ्या सत्य म्हणजे सत, चित आणि आनंद स्वरूपाशिवाय ते राहू शकत नाही. माझ्या सत्तेनं बलवान होते आणि स्फूर्तीने ती व्यवहार करते, म्हणजे सत्ता स्फूर्ती ग्रहण करते. माझ्याशिवाय त्याला कोणताही अधिष्ठान नाही, म्हणून भगवंताने त्याला माझी माया अर्थात ती माझी शक्ती आहे असं म्हटलं आहे. पण देवाचा अंगीकार केल्यामुळे दैवी आहे. दैवी माया एषा गुणमयी, ही असणारी गुणमयी 3 गुणांनी संपन्न आहे आणि 3 गुण तिच्या पोटी जन्माला आले आहे. त्रिगुणात्मक असणारी दैवी शक्तीने संपन्न भगवान जिला माझ म्हणतात अशी ती माया. आपण तरुण जाण्याकरता कशी आहे? दुरत्यया, दोखेन अत्यया म्हणून त्याला दुरत्यया म्हणतात. अतिशय कष्टाने तिचं अतिक्रमण करता येतं किंवा उल्लंघन करता येतं. आणि जीवाला तर ते करणं फार कठीण आहे. फार कष्टकारक शब्द वापरला दुरत्यया. माया मोहित करते बरं. आपल्याला नारदांचं उदाहरण माहिती आहे. त्याला प्रभू मला माया पाहिजे आहे. भगवान म्हणाले कशाला, अधिक मास चांगला चालू आहे ना, कशाला माया पाहिजे? नाही म्हणे पाहिजेच म्हणे मला माया तुमची. मस्त अधिक मासात साधना करायची, कशाला उगं 2 वेळा पंक्ती वगैरे आपलं सगळं असतं. आधी नाही म्हणे मला माया पाहिजे. भगवान म्हणे ठीक आहे दाखव तुम्हाला माया. मोह निर्माण झाला. म्हणे प्रभू प्रपंचामध्ये थोडं तरी सुख आहे म्हणे, मला वाटतं विवाह करावा. भगवान म्हणे काही हरकत नाही, विवाह करायची कन्या बघावी लागेल. मोह निर्माण झाला आणि लग्नासाठी एका नदीतून स्नान करून आले. त्या नदीमध्ये बुडी घेतली, स्वप्न पडलं. नारदांची झाली नारदी. लग्न झालं एका पुरुषाबरोबर, नारदांचं नाही पुरुषाबरोबर नारदी झाल्यामुळे स्त्रीचं लग्न झालं. आणि मग 60 मुलांनी एक कन्या जन्माला आली. ते 60 मुलं म्हणजे 60 संवत्सर आहे बरं, 60 वर्ष आहे. आणि त्यांची एक कन्या म्हणजे कपिलाषष्ठी आहे. त्या 60 वर्षांना फक्त एकच बहीण आहे, म्हणून कपिलाषष्ठी 60 वर्षानंतर एकदा येते. आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा ते अंत्यसंस्कार अंत्यसंस्कार झालं. स्नान करून आले, तिथं स्नान केलं तर इकडं द्वारकेत बाहेर आले. प्रभू म्हणे नारदजी लय मोठा प्रपंच केला आहे, काय यालाच तर माया म्हणता. एका बुडीमध्ये सगळं झालं म्हणे. माया कठीण आहे तरुण जाण्याकरता. पोहे मार्कंडेय एकाकी. मार्कंडेय ऋषीला सुद्धा असं वाटलं की आपल्याला भगवंताची माया पाहिजे आहे. कठीण आहे, कल्पनासुद्धा करू शकत नाही आपण. दुरत्यया, जीवाला स्वसामर्थ्याने तरुण जाणं अतिशय कठीण आहे. परंतु शब्द वापरला माम एव अर्थात मलाच. माम असं नाही म्हटलं, माम ए प्रपद्यन्ते, जे मला शरण येतात. नाही चकार वापरला. जे मलाच म्हणजे काय, अन्य कोणालाही नाही, फक्त माझी शरणागती जे करतात ते एताम मायाम तरंती, ते या माया नदीतून तरुण जातात. याच्यावर खूप गोड चिंतन केलं आहे महापुरुषांनी. जीवाने भगवंताची शरणागती करावी. प्रपत्ती म्हणजे काय, शरणागती. प्रपद्यंते शरणागती करतात. मग त्या शरणागतीचे काही प्रकार आहे. काया वाचा मनाने शरणागती करायची. मनवणी शरण जावे, सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार. भव दुस्तर नदीचा. पहिलं कारण माया नदी दुस्तर आहे म्हणून शरण जावं. जीवाचं सामर्थ्य नाही म्हणून शरण जावं. दुसरे कोणतेही देव सोडू शकत नाही म्हणून शरण जावं. अशी बरीच कारणं सांगता येतील. जीवाचं सामर्थ्य नाही, या श्रीकृष्ण परमात्म्याचं सोडून इतर देवाचंही सामर्थ्य नाही. मायास्व सामर्थ्याने तरुण जाणं कठीण आहे. अशी सगळी कारणं जर आपण समोर घेतली तर शरणागती हाच एक प्रकार आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. शरण शब्दाचा अर्थ होतो आश्रय, अंगीकार करायचा. देवाचाच फक्त आश्रय करायचा, फक्त देवाचा, अन्य कोणत्याही पदार्थाचा किंवा देवदेवतेंचा नाही. जे काया वाचा मनाने माझी शरणागती करतात
ते माया नदीतून तरून जातात यावर चिंतन असं केलं आहे. जीवाने निष्काम कर्म निष्काम उपासना केल्यानंतर ज्ञान प्रतिबंधक असणारे पाप नष्ट होतात आणि ज्ञानाला ग्रहण करणारं जे पुण्य लागतं त्या पुण्याने तो जीव समृद्ध झाला ईश्वराच्या सेवेनं, तर मग त्याला ऐसी कर्मे साम्य दशा होय तीर्थविरीशा. मग श्रीगुरू पैसा भेटीची का, मग त्याला श्रीगुरू भेटतात. त्या श्रीगुरूंची काया वाचा मनाने सेवा शरणागती करून ते त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थाचं शोधन झाल्यानंतर श्रीगुरू जेव्हा त्याला महावाक्याचा उपदेश करतात की नाही, तेव्हा अनंत पुण्याचा परिपाक म्हणून त्याचे अंतकरणाची वृत्ती अहम ब्रह्मास्मी या आकाराला प्रगट होते. आणि ती वृत्ती म्हणजे ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे. आणि ते ब्रह्मज्ञान स्वतः निर्माण झाल्याबरोबर अनादिकालापासून प्रपंच दुःखाला कारण असणारी जी माया अज्ञान, त्या अज्ञानाला ते नष्ट करतं. आणि अज्ञान हे कारण आहे. कारण नष्ट झालं की जगत नावाचं कार्य ते आपोआप बाधित होतं. कारण उपादान नष्ट झालं तर उपदेय म्हणतात त्याला, ते राहू शकत नाही, ते सुद्धा नष्ट होऊन जातं. म्हणून कारणाचा नाश त्याच्यामध्ये कार्याचा बाध होतो. आणि असं झालं की म्हणतात मायाम एतांतरंती, ते मायेच्या नदीचं उल्लंघन करून तरुण जातात. फक्त जे माझी शरणागती करतात तेच, बाकी कोणीही तरुण जात नाही. असं या श्लोकाचा थोडासा भाव. आता यावर ज्ञानोबा इतकं बहारदार वर्णन करतात. रूपक अलंकाराची योजना करतात. रूपक अलंकारामध्ये उपमान आणि उपमेय यांच्यामध्ये अत्यंत सादृश्य दाखवलं जातं. उपमेय आहे माया आणि उपमान म्हणजे दृष्टांत आहे नदी. नदी आणि माया यांच्यामध्ये अनेक अंगाने जेव्हा समानता सादृश्य प्रतिपादन केलं जातं तेव्हा त्याला साहित्याच्या भाषेमध्ये रूपक अलंकार म्हणतात. पण त्या रूपक अलंकारामध्ये अनेक छटा प्रगट होत असतील तर त्याला परंपरित रूप अलंकार म्हणतात. जसं की 10व्या अध्यायामध्ये नमो संसार तमसूर्या एकच अंश सांगितला, रूपक अलंकारच आहे. पण 16व्या अध्यायामध्ये मावळवीत विश्वाभासो नवल उदयला चंडांशो असं अनेकांना अंगाने वर्णन केलं की नाही, तेव्हा तो परंपरित रूपक अलंकार आहे. आणि इथे सुद्धा आता 14व्या श्लोकामध्ये आलं जे माया नदीचं रूपक, हा सगळा परंपरित अलंकाराचा विचार आहे. मग सामान्यपणाने तुम्ही कोणती पण नदी घ्या, कोणतीही नदी, त्या नदीचा उगम एका पर्वतावर असतो. उगम होताना तिचा आकार लहान असतो, नंतर तिच्यामध्ये पाऊस पडतो, पाणी वाढतं. पाणी वाढलं की दोन्ही थड्या भरून ते वाहतं. त्या नदीमध्ये काही वळसे असतात, काही त्यामध्ये ग्राह राहतात म्हणजे मगर वगैरे राहतात, मासे राहतात, त्यामध्ये कधी कधी बेट असतात, तिथे काही लाटा आढळतात, त्याच्यातून अनेक प्रकारचे फेस तयार होतात. त्याला प्रचंड वेग असतो. मग त्या वेगातून तरुण जाण्याकरता काही जण स्वतः उड्या मारतात. तर त्यांना ते उड्या मारताना दिसतात पण नंतर दिसत नाही. उड्या मारताना दिसतात परत नाही दिसत. काही जण तरुण जाण्याकरता मग नौकेचा आधार घेतात. तर अनेक जण बरेच प्रकार करतात. हे सगळा भाव पुढं येतो आहे. आणि काही जण मात्र स्वसामर्थ्याने तरुण जातात. असा गोड रूपक अलंकाराचा विचार. मग यातला बुडबुडा कोणता, उगम कोणता, या माया नदी नेमकी कुठं आहे जगात? जगात नाही, जग तिच्यात आहे. मग हे कोणत्या पर्वतातून उगम पावती? असं सुंदर आणि रूपक अलंकाराच्या माध्यमातून ज्ञानोबा पुढे चिंतन करतात. ते माया नदी एवढी कठीण आहे. आता सांगताना सुद्धा श्वास कधी कधी लागणार आहे, सांगताना दम लागेल, तर तरुण जाणं कठीणच आहे. आता यानंतर ज्यामुळे किंवा ज्या मायेच्या योगामुळे जीवदशा प्राप्त झाली आणि जो प्राणी मात्र माझा अंश आहे त्याला मायेतून तरुण जावं लागेल की नाही. जीवदशा कोणामुळे आली? मायेमुळं. मायेच्या कचाट्यातून सुटला तर स्वरूपस्थिती प्राप्त होईल. आणि ती प्राप्त करायची असेल तर आता नवीन विषय आला. आता नेमकं काय करायचं? आता महदादी हे माझी माया उतरोनिया धनंजया मी होई जे हे आया कैसे निये अक्षपार्थाने आहे. ही गोष्ट कशी बरं घडेल? आया ये, आया शब्दाचा अर्थ होतो समजुतीमध्ये कसं येईल.
किंवा हे अनुभवाला कसं पटेल किंवा हे अनुभवामध्ये कसं येईल. म्हणजे माझी माया नदीत तरून जायचं आहे जीवाने आणि मत स्वरूपाला प्राप्त व्हायचं. दोन गोष्टी बरं. मी होई जे यामध्ये परमानंदाची प्राप्ती आहे आणि माझी माया उतरून या हे अनिष्ट निवृत्ती आहे. म्हणजे पहिल्याच ओळीमध्ये मोक्ष आहे. मोक्षाचं स्वरूप आहे की नाही. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणजे अनिष्ट निवृत्ती झाली पाहिजे आणि मी होई जे म्हणजे इष्टप्राप्ती झाली पाहिजे. तर ही नेमके कशाने होईल असा प्रश्न पडतो की नाही. जीवाला पडला की नाही पडला माहिती नाही, पण देवाला मात्र पडला आहे. देवालाही कितपत पडला हे माहिती नाही, पण ज्ञानोबांची फार मोठी दया आहे. ज्ञानोबा देवाच्याच शब्दाचा अनुवाद करतात. आता जीवाला जर एवढं अधपतन प्राप्त झालं असेल तर पुन्हा जीवाने क्रमाक्रमाने वर जाणं. वर म्हणजे शरीर सोडणं असा नाही बरं अर्थ. मनाची जी काही आपली भावना भूमिका आहे ना, क्रमाक्रमाने विकसित होणं हा उद्धार आहे. नाहीतर काही मनुष्य देहामध्ये येतात पण पशुपेक्षा बेकार वागतात, तर हे अधपतन आहे. मानवी देहामध्ये आल्यानंतर कालच्यापेक्षा आपल्यामध्ये आज सुधारणा झाली पाहिजे, आजच्यापेक्षा उद्या आणखीन जास्त सुधारणा झाली पाहिजे. अशी जर प्रगती होत असेल तर हा उद्धार आहे. आणि हा कुठपर्यंत आहे. जोपर्यंत मी सच्चिदानंद ब्रह्म होत नाही तोपर्यंत ही मार्ग क्रमण आहे. म्हणून जीवाने देहात आल्यानंतर मागं जाऊ नये. बघा, कमीत कमी नाही पुढं जाता आलं तर मागं तरी जाऊ नये. याच्यापेक्षा थोडंसं पुढं तरी गेलं पाहिजे. नाहीतर नौका मारणं चालू आहे, वल्ले मारतो आहे पण फक्त दोरच सोडलेला नाही. मग रात्रभर जरी नौका मारली तर काय होणार आहे. मागं दोर तसाच आहे, मागं जाऊ नये. ते काही काही घोडे असतात ना, ते वैकुंठ गुरुवरे वैद्य बाबा सांगायचे बघा, बटजी को घोडो चलनो थोडं खानो असं ते म्हणायचं. चालायचं कमी खायचं जास्त आणि ते घोडं उलटं फिरायचं. एक फटका मारला की 2 पावलं पुढं 4 पावलं मागं. कधी मुक्कामा जाणार आहे. काही काही घोडे असतात बघा वारातीचे, ते चालत नाही, त्याच्यासमोर नाचावं लागतं मग ते पुढं चालतात. संस्कार आहे ना तो. असं काही नाही, मागं नाही गेलं पाहिजे. क्रमाक्रमाने मानवी जीवनातलं उत्क्रमण झालं तर तो उद्धार आहे. आता हा होता परब्रह्म पण आला जीवदशेला. किती मोठा अधपतन आहे. मग जीवदशेला मागं टाकून शिवदशेला प्राप्त व्हायचं असेल तर त्याला प्रतिबंध आला होता मायेचा. मजची आडवडवली जवनी का जायचे. स्वरूप प्राप्ती फार सोपी आहे, फक्त जो पडदा आला ना तो दूर करण्यातले कष्ट आहे, फार कष्ट आहे. सगळी साधना आपण केलेलं निष्काम कर्म, निष्काम उपासना, श्रवण, आपण करत असणारा जप तप स्वाध्याय, हे सगळं प्रतिबंधाला घालवण्यासाठी. स्वरूप प्राप्तीसाठी एकही साधना नाही आहे, कारण ते साधनेनं प्राप्तच होत नाही. ते साधनेच्याही पलीकडे आहे, स्वतः सिद्ध आहे. आणि सिद्धाच्या प्राप्तीसाठी साधन करावं लागत नसतं. सिद्ध असता का निमावे साधनवरी. पण हे नाही कळालं म्हणून तर साधना करावी लागते. आणि ते कुठपर्यंत करावी लागते. मरेपर्यंत नाही, जीव जाईपर्यंत नाही, जीवत्व जाईपर्यंत. जीव गेला तर पुन्हा जीवत्व आहे ना आगामी जन्मात. जीवत्व जोपर्यंत जात नाही तोपर्यंत 8 तास करावे लागतात. म्हणून कधी साधकाने थकू नये. थकला तसून तर त्याला उचलून घेता. भागली आमस वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. चालत राहावं. म्हणून ते गिर्यारोहक असतात ना, गिरी आरोहक म्हणतात त्याला. गिर्यारोहक शब्द आहे. पर्वतावर चढून जातात तर ते एकदम कधी शिखराकडे पाहत नसतात. ते एका पावलांना चढत जातात. मग एका पावलांना चढत गेले तर कधी ना कधीतरी शिखरावर नक्की जातात. तसं एका पावलांना चाललं पाहिजे. श्रवण मनन नितिध्यासन तत्वम पदार्थ शोधनम शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्था भाविनी आणि तुर्यगा. हे क्रमाक्रमाने गेलं पाहिजे. हे जायचं म्हणलं की प्रतिबंध सारावे लागतात. आणि प्रतिबंध सारण्यामध्ये जीव मेटाकुटीला येतो. हतबल होऊन जातो तो, उत्साह राहत नाही. पण खरा साधक तो आहे जो पुन्हा धैर्याने उत्साहाने, जरी आपल्यामध्ये बल नसेल तरी अवसान धारण करून पुन्हा मार्गक्रमणा करतो. आणि इथंच त्याची परीक्षा आहे. सात्विक धैर्य कमी पडलं की मनुष्य परमार्थातून मागं फिरत असतो. आणि सात्विक धैर्य चांगलं असेल तर तो क्रमाक्रमाने पुढे जातो. काय घडेल ते घडवूया शेवटी
लाभ आणि तुटी देव जाणे, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. असं काहीतरी घडेल, एक तर देह जाईल नाहीतर प्राप्ती तरी होईल. ते रुक्मिणी मातेनं भगवंताचं सौंदर्य ऐकलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदरम, ते ऐकल्याबरोबर रुक्मिणी मातेला ध्यास लागला. भागवतामध्ये एक प्रमाण आहे, प्रविष्ट कर्णरंध्रेन स्वानां भावसरोरुहं धुनोति शमलं कृष्ण सलिलस्य यथा शरद. परमात्मा हा कानाच्या बिळातून हृदयात जातो. बरं, काही माणसं आम्ही ना देवाच्या लय मालिका पाहिल्या म्हणे, त्यामुळे आम्हाला भक्ती मिळणार आहे. नाही, डोळ्याने परमात्मा जातच नाही, जातो नाही असं नाही, पण मुख्यत्वे जातो तो कानातून. म्हणून उपदेशाची पद्धती काय आहे, कानावचनाची भेटी किंवा प्रविष्टोयम कर्णरंध्रेन असं म्हटलं आहे की नाही. डोळ्याने जातो म्हणजे पाहिल्या वेद लावी या रूपाने जातो, पण एरवी मात्र त्याचं श्रवणच करावं लागतं. आणि रुक्मिणी मातेनं श्रवण केलं आणि भगवंताचा ध्यास लागला. माझ्या जीवनामध्ये पती स्वीकार करणार तर श्रीकृष्ण परमात्माच पती स्वीकार करणार. पण प्रतिबंध आला रुक्मीचा. देवाच्या प्राप्तीची इच्छा झाली म्हणजे देव प्राप्त होतो असं नाही आहे. देवाच्या प्राप्तीला प्रतिबंध पहिले घरातून होता. पहिला रुक्मिणी मातेला प्रतिबंध कोणी केला, पहिला रुक्मी स्वतःच्या भावाने केला. त्याने नाही 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 म्हणे, शिशुपाल हा तुझ्याकरता मी पती म्हणून स्वीकारलेला आहे, त्यामुळे तुझं लग्न होईल तर शिशुपालाबरोबरच भगवान श्रीकृष्णाबरोबर मी करणार नाही. म्हणे का, त्याने भगवंताचं वर्णन केलं व्याजस्तुती अलंकारातून. म्हणे काय म्हणे, एक तर किरडो मारला होता अजगर, तो का ना किरडो तर मारलं म्हणे, तो भगवंताची स्तुती करते. असं व्याजस्तुतीतून त्याने अलंकारातून वर्णन केलं. रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं आपले आईवडील आपल्याबरोबर आहे, उर्वरित 4 भाऊही बरोबर आहे, पण ज्येष्ठ भ्राता आपल्या विरोधात आहे. आणि तिकून ते शिशुपालाने हळद वगैरे लावून तो आला होता तिकडे. तो अगोदरच कौंडण्यपुरामध्ये दाखल झालेला. ते बातम्यासुद्धा आल्या की शिशुपाल आता जवळ आलेला आहे. मग अंबिका मातेची पूजा करायची हा विधी आहे. पण त्या अगोदर सुदेव नावाचे ब्राह्मण, त्यांच्याजवळ रुक्मिणी मातेनं पत्र लिहिलं. हे पहिलं पत्र आहे बरं इतिहासातलं, निवेदन आहे त्यामध्ये, आत्मनिवेदन भाव. आणि भगवंताला ते पत्र पाठवलं. इतकं गोड पत्र आहे. त्या पत्राचा ग्रंथ तयार झाला, रुक्मिणी स्वयंवर. ते पत्र चांगदेवरायांनी पत्र पाठवलं तर कोरस पाठवलं. त्या पत्राचं उत्तर दिलं तर चांगदेव 65 ग्रंथ तयार झाला. काय संस्कृती महान आहे आपली, नुसतं एक पत्र पाठवते की ग्रंथ तयार होतो. बाकीच्या लोकांचे ग्रंथसुद्धा ग्रंथ म्हणण्याच्या योग्यतेचे नाही आहे, आणि आपल्याकडचं पत्रसुद्धा ग्रंथ रूपाला तयार होतं की नाही, ग्रंथ आहे. आणि त्या पत्रामध्ये निवेदित केला भाव, श्रीकृष्ण नवरा मी तयाची न वरी, शिशुपाल नवरा मी न वरी. शब्द आहे, वेगळा केला तर अर्थ वेगळा होतो. श्रीकृष्ण परमात्मा नवरा असेल तर मी त्याची नवरी व्हायला तयार आहे, आणि शिशुपाल जीवनामध्ये जर नवरा म्हणून आला तर मी त्याला न वरी, मी त्याला स्वीकार करणार नाही, असं पत्र पाठवलं. आणि देवाला सांगितली सगळी योजना की प्रभो, आमच्या कुळातला कुळाचार असा आहे की नववधूने अंबिका मातेची पूजा करावी. आजही तुम्ही कौंडण्यपुराला जा बघा, खरंच पाहण्यासारखं आहे. आजही तिथं जगदंबा मातेची ती मूर्ती आहे. आणि जिथून भगवान परमात्म्याने रुक्मिणी मातेचा स्वीकार केला त्या मंदिराची खिडकीसुद्धा आज तशीच आहे. तिथून रुक्मिणी मातेनं स्वीकार केला, भगवान परमात्मा निघून गेले. आणि इतकी सुंदर मूर्ती देवीची, कौंडण्यपुराला जाऊन पाहिलं पाहिजे ते. आणि मग ते पत्र लिहिलं देवाला, म्हणजे मी पूजा करण्यासाठी येणार आहे, तर आपण नगरामध्ये न जाता मंदिराकडे यावं. देवीची पूजा झाली की आपण माझा स्वीकार करावा, सगळ्यांचा पराभव करून पत्नी रूपाने स्वीकार करा. नाही शक्य झालं तर मी माझं ही शरीर इतरांच्या सेवेसाठी खर्च करणार नाही, मी तपश्चर्या करेल, या शरीराला सुखवील आणि असाच प्राणत्याग करेल. जर तुम्हाला मान्य असेल तर स्वीकार करा, नसेल स्वीकार करायचा तर मला प्राणत्याग करण्याची परवानगी द्या, मला आत्महत्या करायची आहे. आणि जर आत्महत्येला तुम्ही परवानगी देणार नसाल तर मग या आणि इथं येऊन स्वतःच्या हाताने माझा वध करा. कदाचित माझी काही न्यूनता असेल म्हणून तुम्ही स्वीकार करणार नाही, मग या आणि तुमच्या हाताने वध झाला नाही म्हणून धर्मपत्नी म्हणून स्वीकार करणार तर हरकत नाही, दासी म्हणून स्वीकार करा. नसेल माझ्या दासीची योग्यता तर तुमच्या हाताने वधसुद्धा चांगला आहे. तिथं शब्द आला
की 5 जन्मा शेवटी मी 100 जन्म घेईल, कितीतरी जन्म घेईल, पण तुमची प्राप्ती केल्याशिवाय राहणार नाही. ते पत्र भगवंताने पाहिलं, सांगितलंच नाही कुणाला की आपल्याला कुठं जायचं म्हणून. रात्रीत परमात्मा निघाले, रात्रीत. आणि इतक्या ते सुदैव ब्राह्मणाचं म्हणतात काहीतरी उपरणं पडलं. त्याने प्रभू माझं उपरणं पडलं. ते आता ते 1000 कोस अंतर झालं म्हणे, गेला म्हणे रथ पुढे निघून. इतक्या वेगाने प्रभू आले, स्वीकार केला. प्रतिबंधाला दूर सारण्याकरता कष्ट आहे म्हणून भगवान म्हणतात ज्ञानोबारा या ठिकाणी, आता महदादी हे माझी माया, ओतरोनिया धनंजया, मी होई जे हे आया कैसे निये. हा अनुभव कसा येईल याचा विचार आपल्याला उद्या करायचा. चिंतन उद्या पाहू. पुंडली कवरता हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज.